आज आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मंदिराकडे आलो होतो आणि इकडे बघा गणपती बाप्पांची आज किती सुंदर मंदिराची अशी सजावट केलेली आहे आणि फुलांची आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे मग फुलांच्या गुड्या वगैरे इकडे उभारण्यात आलेल्या आहेत आणि तशी सजावट मंदिराची खूप सुंदर केलेली आहे। वाहनांची खूप गर्दी होती, त्यामुळे इकडूनच मग दर्शन घेतलं आम्ही, कारण भाविकांची खूप गर्दी आणि खूप मोठ्या रांग होत्या, कारण आम्हाला जायचं होतं गुढीपाडव्याच्या भव्य मिरवणुकीमध्ये, म्हणजेच इकडे जी शोभायात्रा आहे तिकडे। आणि थोडा वेळ आम्ही इकडे थांबलो होतो कारण दर्शनासाठी मुखदर्शन होत होतं गणपती बाप्पांचं। तर खूप सुंदर वाटलं गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ गणपती बाप्पांचं आजच्या दिवशी दर्शन झालं। आणि मग नंतर आम्हाला सारसबागच्या इकडे जायचं होतं, कारण आता आपले जी रामानंद संप्रदायाची जी म्हणजे भव्य शोभायात्रा असते पाडव्याच्या दिवशी, त्यानिमित्त आम्ही पुण्यामध्ये आलो होतो। तर नंतर आज होता उपवास, त्यामुळे मग बाहेरचं काही खाता येत नव्हतं, त्यामुळे मग रस वगैरे पिण्यासाठी आम्ही इकडे थांबलो होतो। काकांनी आम्हाला उसाचा रस ताजा उसाचा रस काढून दिला होता। थोडा वेळ इथे बसलो, रस वगैरे घेतला आणि पुढे निघालो। बघा आपली पालखी जो रथ होता जगद्गुरुश्रींचा, रथामध्ये जगद्गुरुश्रींचं म्हणजे आणि पुढे पालखी होती, पालखीचं वगैरे दर्शन मी घेतलं होतं। आणि बघा इकडे रथामध्ये आपले जगद्गुरुश्री आहेत। अशा प्रकारे आपली भव्य मिरवणूक होती आजच्या दिवशीची, खूप सुंदर असं नियोजन होतं। आणि पाठीमागे बघा सगळेजण असे जे आपले स्लोगन वगैरे होते त्याच्यावरती, आणि जे काही आपण जे आपल्या खूप पायी दिंडी वगैरे निघतात तशा प्रकारे खूप छान पद्धतीनं भव्य शोभायात्रा आजच्या दिवशी निघाली होती। आम्ही नंतर पोहोचलो होतो सारसबागेमध्ये। तर सारसबागेमध्ये इथे बघा खूप सगळे कासव वगैरे इकडे आले होते आणि इथेच जगद्गुरुश्रींचं थोड्या वेळाआधी आगमन झालं होतं। नंतर आले होते मी मंदिराच्या इकडे वरती दर्शनासाठी। भाविकांनी खूप गर्दी केली होती आणि बाजूलाच आपलं जगद्गुरुश्रींची आरती वगैरे होती। नंतर आरतीची सांगता झाली, आरती वगैरे करून घेतली आणि सगळेजण परतीसाठी निघाले। आणि आम्ही आलो होतो मेट्रो स्टेशनच्या इकडे। मेट्रो स्टेशनच्या इथे बघा खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि नंतर आम्ही एस्केलेटरने नंतर परत जाण्यासाठी निघालो। आणि आम्हाला जायचं होतं, तिकीट वगैरे ऑनलाईन आम्ही काढून घेतलं होतं आणि मग आम्ही निघालो प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी। आता थोड्याच वेळामध्ये आमची ट्रेन आली होती आणि आम्ही घरी निघालो होतो। ऊन झालं होतं थोडंसं आणि मला नंतर जायचं होतं क्लिनिकमध्ये, पण तेवढ्यातच मग आमचा मेसेज आला की आज नको येऊ क्लिनिकला आणि इव्हिनिंगलाच आहे, त्यामुळे मलासुद्धा वेळ मिळाला आणि निवांत असं थोडा वेळ, कारण घरी जाऊन अजून पाडव्याचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे। आणि आजचा प्रवास खूप सुंदर होता। गुढीपाडव्याची जी शोभायात्रा होती ती अत्यंत बघण्यासारखी खूप छान होता। मी प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला म्हणजे शोभायात्रेसाठी येतेच। मग नंतर आम्ही मेट्रोतून उतरलो होतो आणि मेट्रो बघा पुढे जात होती आणि नंतर थोडा वेळ इथंच थांबलो। मी तुम्हाला दाखवते, ही आहे पुण्याची मेट्रो, लास्ट स्टेशन होतं हे, PCMC स्टॉप होता हा आणि इथपर्यंतच मेट्रो असते।